नमस्कार. कसे आहात? मस्त, मजेत, छान. स्टँडर्ड 9 मॅथमॅटिक्स पार्ट 1 अल्जेब्रा. सेकंड चॅप्टर रियल नंबर्स, वास्तव संख्या, त्यामधला प्रॅक्टिस सेट 2.3 आपला चालू आहे. मागील 2 व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.3 मधील उदाहरणे सोडवलेली आहेत. क्वेश्चन नंबर 1 to 6 आपला सोडवून झालेला आहे. आपल्याला राहिलेली 3 उदाहरणे आहेत. क्वेश्चन नंबर 7, 8 आणि 9 या 3 प्रश्नांचा विचार आज आपण करणार आहोत. मला वाटतंय तुम्ही ती मागची उदाहरणे पुन्हा एकदा सोडवली असतील, पुन्हा एकदा पाहिले असतील, केले असतील असा अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढे मी पुढची उदाहरणे घेतो. तर क्वेश्चन नंबर 7, मल्टिप्लाय अँड राईट द आन्सर इन सिम्पलेस्ट फॉर्म. गुणाकार करा आणि तुमचं उत्तर सोपे रूप देऊन द्यायचे. गुणाकार करा आणि ते सोप्या रूपात लिहायचे. एकदम सिम्पलेस्ट फॉर्म. सिम्पलेस्ट फॉर्म कोणाला म्हणतात पाहिले आपण, त्याची उदाहरणं सोडवली. तर पहा त्यातला पहिला क्वेश्चन. पहिलं उदाहरण, 3 स्क्वेअर रूट ऑफ 12 3 स्क्वेअर रूट ऑफ 12 into square root of 18 into square root of 18 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. असं जर मल्टिप्लिकेशन करायला तुम्ही 12 into 18 तर जर तुम्हाला मोठा गुणाकार वाटतो, अगोदरच आपण याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये करण्याचा प्रयत्न करू. 3 स्क्वेअर रूट ऑफ 12 into स्क्वेअर रूट ऑफ 18. हे 12 ला काय लिहिणार रे? 4 into 3 लिहिता येईल का? पहा, लिहिता येईल का? आणि हे 18 ला काय लिहिता येईल रे? 9 into 2 लिहिता येईल का? लिहू आपण. हा 12 म्हणजे 3 तसाच लिहिला. 12 इज द फॅक्टर ऑफ 12 इज 4 into 3. असेच का केले तरी? कारण या 4चं स्क्वेअर रूट काढता येतं आम्हाला. या ठिकाणी 18चं काय लिहिलं? 9 into 2. का? हे 9चं स्क्वेअर रूट आपल्याला काढता येईल. काढू आपण मग. इज इक्वल टू 3 तसाच लिहा. 4चं स्क्वेअर रूट 2 लिहा बाहेर. 3 तसा. 4चं स्क्वेअर रूट 2 लिहिलं. हा स्क्वेअर रूट ऑफ 3 शिल्लक राहिला. मल्टिप्लाय 9चं स्क्वेअर रूट 3 हे 2चं निघत नाही म्हणून तसाच असतो. हेच मी कसं लिहितो? 3 into 2 into 3 into root 3 into root 2. 3 into 2 हा घेतला, into हा 3 हा घेतला, into root 3 हा घेतला, into root 2 हा घेतला. सगळेच लिहिले, फक्त क्रमाने लिहिले, व्यवस्थित लिहिले. आता यांचं मल्टिप्लिकेशन करा. 3 into 2 6 into 3 18. काय? 18 म्हणून 18 हा दोघं जणांचं, ह्याचं स्क्वेअर रूट आहे, ह्याचं स्क्वेअर रूट आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. ते आपण असं लिहू शकतो, स्क्वेअर रूट ऑफ 3 into 2 which is equal to 18. Square root of 3 into 2 is 6. म्हणून 18 स्क्वेअर रूट ऑफ 6. 18 स्क्वेअर रूट ऑफ 6. काय अडचण? बोला, त्याच्या पुढे काय करू शकतो का? नाही. मल्टिप्लिकेशन तर केलंच आपण, पण सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये त्याला आपण कन्वर्ट सुद्धा केलेलं आहे. हे 7th नंबर क्वेश्चन, मल्टिप्लाय अँड राईट द आन्सर इन सिम्पलेस्ट फॉर्म असा आपला प्रश्न होता. त्याचा आपण फर्स्ट एक्झाम्पल आपण सोडवलं. अजून एखादं एक्झाम्पल वापर. 4th नंबर. तिथं 4th आहे तर 4 मुळात 4 आहे, त्यातली 2 सोडवू आपण. 2 तुम्ही सोडवा. साधा आहे, सोपा. भरपूर झालेत आपले उदाहरण. तर यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. दिले काय आम्हाला? हे दिलेलं आहे 5 स्क्वेअर रूट ऑफ 8 into 2 स्क्वेअर रूट ऑफ 8. काय करणार? अगोदरच तुम्ही या 8 ला कन्वर्ट करा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये. 4 into 2
किंवा आधी 5 into 2 करून पुन्हा कन्वर्ट केलं तरी चालतं. मी काय करतो या ठिकाणी पहिल्यांदा 5 into 2 into square root of 8 into square root of 8 असं लिहितो. काय अडचण आहे का बोला? काहीच नाही. हेच काय करणार मी 5 into 2 is 10 and square root of 8 into square root of 8 स्क्वेअर रूट ऑफ 8 चा स्क्वेअर झाला, त्यानंच त्याला गुणले, स्क्वेअर झाला. मग स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साइन निघून जातं, काय राहिला 8 राहिला 8. मग काय आलं 10 into 8 that is 80. that is 80. अडचण नाही. चला पुढे. हा झाला क्वेश्चन नंबर 7. मल्टिप्लाय अँड राईट द आन्सर इन सिम्पलेस्ट फॉर्म. त्याची 2 घेतली, राहिलेली 2 तुम्ही सोडवायचे घरी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8. डिवाइड अँड राईट द आन्सर इन सिम्पलेस्ट फॉर्म. डिवाइड अँड राईट द आन्सर इन सिम्पलेस्ट. मल्टिप्लिकेशन केलं 7व्या प्रश्नात, 7 क्वेश्चनला. आता आपण 8 क्वेश्चनला काय करू, डिवाइड अँड सिम्पलेस्ट फॉर्म. स्क्वेअर रूट ऑफ 98 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2. हे दिलेलं आहे आपल्याला. हेच आपण कसं लिहू शकतो, स्क्वेअर रूट ऑफ 98 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2. बरोबर. हे 98 ला काय करू रे, काय करता येईल 98? असे 2 त्याला डिवाइड करा, असे 2 फॅक्टर पाडा, त्यातला एक परफेक्ट स्क्वेअर असला पाहिजे, त्याचं स्क्वेअर रूट निघत असलं पाहिजे. असा मोठ्यात मोठा बघा, छोटा. बोला काय करू, 98 चे फॅक्टर सांगा. मोठ्यात मोठा एक आहे, त्यात परफेक्ट स्क्वेअर असला पाहिजे. 49 into 2 करता येईल का बघा, येईल का? हा येईल, है ना. छान. जरा विचार करायचा, स्वतः विचार करायचा. रेडीमेड घ्यायचं नाही सगळं. रेडीमेड जेवढं घेतं तेवढं बरं वाटतं तुम्हाला. शिक्षकांनी जास्तीत जास्त उदाहरणं सोडून देईल तेवढं तुम्हाला बरं वाटतं, आनंद वाटतं. सरांनी सगळी उदाहरणं सोडून दिली, पण सरांनी सगळी उदाहरणं सोडून द्यायची नसतात. सरांनी फक्त दिशा दाखवायपुरती, डायरेक्शन देण्यापुरती, डायरेक्शन मिळण्यापुरती थोडी उदाहरणं सोडून द्यायची असतात. बाकी उदाहरणं तुम्ही सोडवायची. सरांनी 10 उदाहरणं सोडवणे आणि तुम्ही स्वतः 1 किंवा 2 उदाहरणं सोडवणे, दोघांचं व्हॅल्यू, दोघांचं मूल्य सारखंच आहे. कारण तुम्ही किती सोडवता हे महत्वाचं, सर किती सोडवता ते महत्वाचं नाही. परीक्षेला सर बसणार आहेत का? नाही. परीक्षेला कोण बसणार आहे? तुम्ही. पण जे सर जास्त उदाहरण सोडवून देतात ते सर चांगले वाटतात मुलांना. असो, बघा या ठिकाणी. तर स्क्वेअर रूट ऑफ 98 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2. त्याची काय करणार तुम्ही, फॅक्टर कशी पाडणार, 49 into 2 लिहितो. स्क्वेअर रूट ऑफ 49 into 2 डिवायडेड बाय काय रे, स्क्वेअर रूट ऑफ. हेच कसं लिहिता येईल रे, स्क्वेअर रूट ऑफ 49 सेपरेट लिहिणार आहे. स्क्वेअर रूट ऑफ 49 into स्क्वेअर रूट ऑफ 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2. या 49 चे स्क्वेअर रूट माहिती आहे आपल्याला किती असतं, 7. किती, 7. हे तसंच लिहायचं, 7 स्क्वेअर रूट ऑफ 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ. हा स्क्वेअर रूट ऑफ 2 आणि हा स्क्वेअर रूट ऑफ 2 काय झाला रे, कॅन्सल होईल. ते स्क्वेअर रूट ऑफ 2 आणि स्क्वेअर रूट ऑफ 2 काय होतील, कॅन्सल. हा आणि हा कॅन्सल झाला, ते दोघं जण कॅन्सल होते. कोणते, हा आणि हा कॅन्सल. राहिलं काय रे शिल्लक, मग फक्त राहिला 7 शिल्लक. म्हणजे यांचा भागाकार, यांचे स्क्वेअर रूट ऑफ 90 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2 इज इक्वल टू किती आलं, 7 आलं. हा पहिला प्रश्न, हा पहिलं उदाहरण. अजून सोडू. हा थर्ड घ्या किंवा तिसरा घ्या. स्क्वेअर रूट ऑफ 310 डिवायडेड बाय
स्क्वेअर रूट ऑफ 5. हा बघा करता काय करता येईल बघा. काय दिलंय आपल्याला, स्क्वेअर रूट ऑफ 310 डिवायडेड बाय 5 स्क्वेअर रूट ऑफ 5. हेच आपण कसं लिहू शकतो, स्क्वेअर रूट ऑफ 310 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 5. बघा यात काय करता, स्क्वेअर रूट ऑफ 310 ला काय करता येईल, काय असं करू, ह्यात हा स्क्वेअर रूट ऑफ 5 मिळवायचा प्रयत्न करू बरं, म्हणजे तो कॅन्सल होईल. मिळतोय का बघा, मिळतोय मला वाटतं. 5 न भाग जातोय, 61 का 62, 62 स्क्वेअर रूट ऑफ 62 इंटू 5 करूया, करता येईल का बघा. स्क्वेअर रूट ऑफ 62 इंटू 5 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ, सेपरेट लिहायला, सेपरेट लिहा, स्क्वेअर रूट ऑफ 62 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 5 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 5. हा स्क्वेअर रूट ऑफ 5 स्क्वेअर रूट ऑफ 5 काय होईल, कॅन्सल होईल का. हा स्क्वेअर रूट ऑफ 5 आणि हा स्क्वेअर रूट ऑफ 5 काय झाला, कॅन्सल. काय शिल्लक राहिले रे, स्क्वेअर रूट ऑफ 63, स्क्वेअर रूट ऑफ 62 काय राहिलाय, स्क्वेअर रूट ऑफ 62 राहिला, तो लिहिला. म्हणजे यांचा भागाकार स्क्वेअर रूट ऑफ 310 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 5 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 62. अडचण दोन सोडवल्या, फर्स्ट अँड थर्ड, दोन राहिले, सेकंड अँड फोर्थ. तुम्ही सोडू शकता, सारखीच आहेत, जी सारखी आहेत ती मी घेत नाही, शक्यतो कमी घेतो, येईल तुम्हाला. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9 पाहू आपण.